इरिगेशन इफिशियन्सी अँड इट्स टाईप. ओके, तर आजचं जे आपलं लेक्चर आहे, लेक्चर नंबर 13व, त्याच्यामध्ये आपण वॉटर यूज इफिशियन्सी आणि बाकीचे पॉइंट्स म्हणजे काय असते ते सांगणार आहे. सो लेक्चर नंबर 13, वॉटर यूज इफिशियन्सी. ओके, काय आहे ते तुम्हाला कळेलच. इरिगेशन plays a vital role in Indian agriculture. The impact of irrigation agriculture on the water resources is significant since 85% of the total water resources in the country. The limit to the availability of water and land for irrigated agriculture necessity the careful use of water resources for achieving higher water use efficiency. आता एक लक्षात ठेवा की जगामध्ये तुम्हाला सर्वांना तुम्ही ह्याच्या आधी पण शिकलेला आहात की जवळपास 97% पाणी आहे. जवळपास 97 पॉईंट समथिंग आहे. 2.5% जमीन आहे. त्या 2.5% म्हणजे 2.5% पाण्यापैकी 97% पाण्यापैकी जवळपास 97% पाणी हे समुद्रातच आहे आणि राहिलेल्या 3% पाण्यापैकी 1% पाणी बर्फाच्या ह्याच्यात गोठले आणि पिण्यासाठी फक्त 2 ते 2.25% पाणी आहे. त्यामुळे आपलं जे वॉटर आहे इट इज अ व्हेरी यू कॅन से अ व्हेरी प्रिसिजियस और व्हेरी व्हॅल्युएबल इनपुट. ऍग्रिकल्चर मध्ये वॉटर जे आहे ते खूप प्रिसिजियस आणि खूप व्हॅल्युएबल इनपुट आहे. सो वी हॅव टू यूज इट व्हेरी इफिशियंटली. ओके, खूप इरिगेशन जे आहे, पाणी जे आहे ते खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि त्याच्याशिवाय विदाउट इरिगेशन इट ऍग्रिकल्चर इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. नो डाऊट सम पीपल आर कल्टिवेटिंग द क्रॉप डिपेंडिंग अपॉन the rainfall, but it is too risky. The term water use efficiency originate in the economical concept of productivity. Productivity measures the amount of any given resources that must be expended to produce one unit of any good or services. आता इरिगेशन मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय? तुम्ही जेवढं पाणी दिलेलं आहे थोडक्यात सांगतो त्याच्या बदल्यात इल्ड किती आली, उत्पादन किती आलं, आउटकम किती आलं, त्याला म्हणतात वॉटर यूज इफिशियन्सी. तर आपण आता डेफिनेशन पाहूया. वॉटर यूज इफिशियन्सी मेजर्स अ क्वांटिटी ऑफ वॉटर टेकन अप बाय द क्रॉप ड्युरिंग इट्स क्रॉप लाईफ टू प्रोड्यूस अ युनिट क्वांटिटी ऑफ आउटपुट. The crop yield in general, the lower the water resource input requirement per unit crop yield produced, the higher the efficiency. तर काय सांगितलंय बघा, वॉटर यूज इफिशियन्सी मेजर्स द क्वांटिटी ऑफ वॉटर टेकन अप बाय द क्रॉप ड्युरिंग इट्स लाईफ पिरियड. म्हणजे वॉटर यूज इफिशियन्सी डेफिनेशन काय आहे, तर एखाद्या झाडाला, एखाद्या प्लांटला, एखाद्या क्रॉपला त्याच्या लाईफ मध्ये 3 महिन्याची असेल, 6 महिन्याची असेल, 1 वर्षाची असेल, किती प्रमाणामध्ये पाणी लागलं, हाऊ मच क्वांटिटी ऑफ वॉटर ही इज युज्ड इनपुट म्हणून, आणि ऑन बिहाफ ऑफ दॅट हाऊ मच इल्ड ही हॅज गिवन, आणि त्याच्या बदल्यामुळे उत्पादन किती मिळालं, म्हणजे पाणी किती लिटर पिलं त्या क्रॉपने किंवा घेतलं आणि त्या बदल्यात त्याला इल्ड किती आली, ह्याचा जो रेशो आहे ह्याला वॉटर यूज इफिशियन्सी म्हणतात. ओके, इन जनरल लोअर वॉटर रिसोर्सेस इनपुट रिक्वायरमेंट पर युनिट क्रॉप इल्ड प्रोड्युसेस हायर वॉटर यूज इफिशियन्सी. तर थोडक्यात काय, कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन येणे किंवा जास्तीत जास्त इल्ड येणे, दिस इज आवर मेन ऑब्जेक्टिव्ह और मेन मोटो. आवर हॉनरेबल प्राईम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी सर सेड दॅट पर ड्रॉप मोर क्रॉप. आपले जे माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी काय सांगितलं आहे, कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण की पाण्याचं खूप कमतरता आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं सेकंड टॉपिक मध्ये की जे आपलं इरिगेशन ऍव्हरेज आहे महाराष्ट्राचं ते फक्त 17% आहे पोरांनो. म्हणजे आपल्याकडं नदी, नाली, विहिरीमधनं जे पाणी शेती केली जाते किंवा शेत भिजवलं जातं नदी, नाल्या, विहीर, बोरवेल मधून, ते फक्त इरिगेशन ऍव्हरेज किती आहे, 17% आहे. आणि 83% आपलं ऍग्रिकल्चर जे डिपेंड आहे ते कशावर डिपेंड आहे, रेनफॉलवर डिपेंड आहे. आणि रेनफॉल जर तुम्ही बघताय, देअर इन सम टाइम देअर विल बी अ हेवी रेनफॉल or huge rainfall, or sometime there will be a low rainfall or less rainfall. So water use efficiency have conveyed water to the point of use and having applied it next efficiency concept concern its efficiency of water use. It is expressed in kg per hectare per centimeter. The proportion of water delivered and beneficially used on the project can be calculated during following formulas. आता वॉटर यूज इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपण इथं दिलेला आहे, त्याचं युनिट पण दिलेलं आहे. तर EU कॅपिटल ई स्मॉल यू इज इक्वल टू, EU म्हणजे वॉटर यूज इफिशियन्सी इन पर्सेंटेज, इज इक्वल टू
WU वॉटर बेनिफिटेड युज्ड डिवायडेड बाय W स्मॉल d वॉटर डिलिव्हर्ड इंटू 100 ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एखाद्या शेताला तुम्ही किती पाणी दिलं, सप्लाय केलं, ओके, डिलिव्हर्ड म्हणजे दिले, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याची यील्ड किती आली, उत्पादन किती आलं, म्हणजे बेनिफिशियल युज्ड यील्ड किती आली, यील्ड किती आली डिवायडेड बाय वॉटर किती डिलिव्हर्ड केलं गुणिले 100 केलं की जी येते ती येते वॉटर यूज इफिशियन्सी. आणि ती कशामध्ये मोजली जाते, यील्ड मोजतात किलो मध्ये, शेताचं शेत जे आहे फील्ड जे आहे ती मोजतात हेक्टर मध्ये, आणि पाण्याची जी डेप्थ मोजतात ती सेंटीमीटर मध्ये मोजतात. हॅलो, आवाज ऐकू येतोय का, स्क्रीन दिसते का? Yes, हॅलो, sir. Yes, sir. ओके ओके ठीक आहे चालतं. तर हे झालं water use efficiency is also defined as crop water use efficiency, field water use efficiency and physiological water use efficiency. आता water use efficiency चे पुन्हा पोरांनो तीन पॉइंट दिलेले आहेत आलं लक्षामध्ये. क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी, फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी आणि फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी, 3 प्रकार दिलेले आहेत आलं लक्षामध्ये. तर त्यापैकी क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी, द क्रॉप water use efficiency is the ratio between crop water use efficiency. Water use efficiency, it is the ratio between marketable crop yield and water used by the crop in evapotranspiration. आता crop water use efficiency मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, crop water use efficiency म्हणजे काय, it is the ratio between marketable crop yield and water used by the crop in evapotranspiration. ह्याच्यामध्ये जे वॉटर इव्हॅपोट्रान्सपिरेशन होतं म्हणजे जमिनीमधनं वेपर फॉर्म मध्ये लॉस होतं किंवा प्लांट मधनं वेपर फॉर्म मध्ये ट्रान्सफायर होतं, ते आपण क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, मार्केटेबल क्रॉप यील्ड, मार्केटेबल क्रॉप यील्ड म्हणजे काय, जे विकली जाते मार्केटमध्ये, न्यू यील्ड उत्पादन. ओके, म्हणजे ग्रेन्स यील्ड जे असते त्याला आपण मार्केटेबल क्रॉप यील्ड म्हणतो. तर मार्केटेबल क्रॉप यील्ड केजी पर हेक्टर डिवायडेड बाय क्रॉप इव्हॅपोट्रान्सपिरेशन इन मिलीमीटर. ओके, म्हणजे जमीन, आता कसं असतंय, सगळं जे व्हॉट एव्हर अमाऊंट वी आर डिलिव्हरिंग टू द फील्ड, आपण जे शेताला पाणी देतो ते सगळंच्या सगळं पाणी काय क्रॉपला भेटत नाही. काही पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं, काही पाण्याचं प्लांट मध्ये ट्रान्सपिरेशन होतं, ते पण इथं पकडलं गेलेलं आहे. आता वॉटर यूज इफिशियन्सी ऑफ द क्रॉप. ओके, वॉटर यूज इफिशियन्सी, आता वेगवेगळ्या क्रॉपची वॉटर यूज इफिशियन्सी जी आहे ती इथं सांगितली गेलेली आहे. राईसची वॉटर रिक्वायरमेंट बघा किती आहे, राईसला जवळपास 1200 मिलीमीटर पाणी लागतं त्याच्या एंटायर लाईफ मध्ये, कारण की इट इज अ सेमी अक्वॅटिक प्लांट. आणि ग्रेन यील्ड केजी पर हेक्टर राईसची जवळपास 4500 केजी पर हेक्टर ही यील्ड आहे ग्रेन यील्ड. तर वॉटर यूज इफिशियन्सी केजी पर हेक्टर पर मिलीमीटर किती आली, 3.7. स्वारगमला 500 मिलीमीटर पाणी लागतं, ग्रेन यील्ड पण त्याची राईस एवढीच आहे 4500 केजी पर हेक्टर, आणि त्याची वॉटर यूज इफिशियन्सी येते 9. आता तुम्ही म्हणताल सर इथं 9 कशी काय आली, ज्वारीला पाणी कमी लागलं पण यील्ड तेवढीच आली, भाताला पाणी जास्त लागलं पण यील्ड ज्वारी एवढीच आली. त्यामुळे कमीत कमी पाण्यावर जेवढी जास्त यील्ड येईल तेवढी वॉटर यूज इफिशियन्सी चांगली. आता इथं नेक्स्ट बघा, पर्ल मिलेट. पर्ल मिलेट म्हणजे आपली बाजरी ज्याला आपण म्हणतो, वॉटर रिक्वायरमेंट किती आहे 500 मिलीमीटर. ओके, आणि ग्रेन यील्ड किती येते 400 केजी पर हेक्टर, 4000 किलो. त्यामुळे वॉटर यूज इफिशियन्सी किती आली 8. ओके, म्हणजे 500 मिलीमीटर पाण्यामध्ये 4500 किलो यील्ड येते ज्वारीची, आणि तेवढ्याच पाण्यामध्ये बाजरीमध्ये यील्ड येते 4000, त्याच्यामुळे वॉटर यूज इफिशियन्सी 9 आली. मेज मध्ये बघा वॉटर रिक्वायरमेंट आहे 625, ओके 625, आणि 625 mm, आणि ग्रेन यील्ड आहे 5000 केजी पर हेक्टर, आणि वॉटर यूज इफिशियन्सी किती आली 8. ग्राउंडनट मध्ये बघा वॉटर रिक्वायरमेंट आहे 506 आणि ग्रेन यील्ड आहे 4616, 4616. तर वॉटर यूज इफिशियन्सी किती आली 9.2. वीट मध्ये बघा वॉटर रिक्वायरमेंट आहे 280, आणि ग्रेन यील्ड आहे 3534. ओके, 3534. तर वॉटर यूज इफिशियन्सी किती आली, ओके 12.6. ओके, त्यानंतर फिंगर मिलेट 310, 310 मिलीमीटर वॉटर रिक्वायरमेंट आहे, आणि यील्ड आली आहे 4137. तर वॉटर यूज इफिशियन्सी किती आहे 13.7.
सो दिस इज नोन ॲज वॉटर यूज इफिशियन्सी ऑफ डिफरंट क्रॉप. ते कशावर डिपेंड असते? अमाऊंट ऑफ वॉटर सप्लायड और अमाऊंट ऑफ वॉटर डिलिव्हर्ड ऑन बिहाफ ऑफ दॅट यील्ड. क्रॉपची ग्रेन यील्ड किती येते. ओके. आता मार्केटेबल यील्ड मध्ये चारा पण असतो ना, ज्याला आपण बाय प्रोड्यूस यील्ड म्हणतो. म्हणजे बाजरीची वैरण असते, ज्वारीची वैरण असते, स्ट्रॉ ज्याला म्हणलं जातं, ते याच्यामध्ये पकडलेलं नाहीये, फक्त ग्रेन यील्डच पकडलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी. फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी इज द field water use efficiency is the ratio between marketable crop yield and field water supply, which include water used by the plant in metabolic activity and deep percolation losses. आता इथं बघा काय केलेलं आहे. फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये वॉटरनं ते पाणी स्वतःच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज साठी किती वापरलं आणि किती पाणी जमिनीमध्ये मुरलं, परकॉलेट झालं, डाऊनवर्ड मुवमेंट झाली आणि इव्हॅपोट्रान्सपिरेशन पण पकडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक डेफिनेशनला वेगवेगळे सेक्शन्स ऍड होतात. ओके. तर फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की प्लांटच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी किंवा कन्झम्पटिव्ह यूज साठी किती पाणी लागतं? फक्त 1%. 99% पाणी ट्रान्सपिरेशन होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर फील्ड मधनं काही पाण्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे आणि काही पाणी जमिनीमध्ये मुरणार आहे. ओके. तर फॉर्म्युला बघा. फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी kg per hectare per millimeter is equal to y divided by WR. Y म्हणजे क्रॉप यील्ड इन kg per hectare आणि WR म्हणजे वॉटर युज्ड इन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. ओके. कॉमा ET प्लस डी परकॉलेशन लॉसेस इन मिलीमीटर. ओके. तर फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करायची? क्रॉप यील्ड kg per hectare, वॉटर युज्ड इन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, इव्हॅपोट्रान्सपिरेशन लॉसेस आणि डीप परकॉलेशन लॉसेस हे सगळं टाकायचं आणि यील्ड किती आलेली आहे याच्यावरून फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी तुमची येते. आता एक लक्षात ठेवा, जेवढी जमीन तुमची क्लेई चांगली, जेवढं पाणी जास्त धरून ठेवणार आणि परकॉलेशन कमी करणार, तेवढी फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी तुमची वाढणार. इथं लिहिलं नसेल तरी सांगतो. आणि जर जमीन तुमची सँडी किंवा सिल्टी असेल. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? आवाज येतोय का ऐकू? आवाज ऐकू येतोय? हॅलो. येस सर. स्क्रीन पण दिसते ना? दिसते सर. ओके. तर फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये काय असतंय? तुमची सॉइल जेवढी चांगली आहे, ज्याची क्वालिटी खूप छान आहे, क्लेई सॉइल आहे, तर त्याची जास्त पाणी धरून ठेवणार आणि परकॉलेशन लॉसेस, इव्हॅपोट्रान्सपिरेशन लॉसेस हे कमी करणार. त्यामुळे त्या क्लेई सॉइलला कमी पाणी दिलं तरी चांगलं उत्पादन यील्ड येते. सँडी सॉइल मध्ये व्हॉट हॅपन? मोर वॉटर विल परकॉलेट. जास्त पाणी जे आहे ते जमिनीमध्ये मुरतं आणि कमी पाणी पकडलं जातं. त्यामुळे फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी सँडी सॉइलची, जी वाळूसरी जमीन आहे, ती खूप कमी येते. त्यानंतर फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी. आता फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी ज्याला PWEUE असं म्हटलं जातं. तर फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी इज कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ द अमाऊंट ऑफ CO2 फिक्स्ड पर युनिट वॉटर ट्रान्सपायर्ड. ओके. तर फील्ड वॉटर यूज फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये काय आहे बघा. तर फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी कॅल्क्युलेटेड इन द टर्म ऑफ अमाऊंट ऑफ CO2 फिक्स्ड पर युनिट वॉटर ट्रान्सपायर्ड. जेवढं पाणी ट्रान्सपायर्ड झालं त्याच्या बदल्यामध्ये CO2 किती फिक्स झाला, म्हणजे फोटोसिंथेसिस थोडक्यात CO2 घेणे आणि ऑक्सिजन रिलीज करणे हे कामच आहे झाडाचं. आणि आपण काय करतो? ऑक्सिजन घेतो आणि CO2 बाहेर टाकतो. CO2 घेणे म्हणजेच फोटोसिंथेसिस करणे. कळलं का? तर फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये द रेट ऑफ फोटोसिंथेसिस CO2 आणि रेट ऑफ ट्रान्सपिरेशन या दोन्हीचा भागाकार केला जातो आणि त्यातनं जे येतं ते फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी. हे टेक्निकल टर्म आहेत पोरांनो. हे तुम्ही फक्त डेफिनेशन पाठ करा किंवा फॉर्म्युले पाठ करा, जास्त डोकं लावायची गरज नाहीये. फॅक्टर अफेक्टिंग वॉटर यूज इफिशियन्सी, क्रॉप ग्रोथ अँड यील्ड इज द रिझल्ट. आता बघा फॅक्टर्स, कोणते कोणते फॅक्टर वॉटर यूज इफिशियन्सीवर इफेक्ट दाखवतात. आता मी तुम्हाला 3 प्रकारच्या वॉटर यूज इफिशियन्सी दाखवल्या. क्रॉप वॉटर यूज इफिशियन्सी दाखवली, फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी दाखवली, फिजिओलॉजिकल वॉटर यूज इफिशियन्सी दाखवली. तर आपल्याला वॉटर यूज इफिशियन्सी सोपी पहिली जी सांगितली होती की पाणी किती दिलं आणि उत्पादन किती आलं, ह्याच्यावरनं जी कॅल्क्युलेट केली जाते त्याला म्हणतात वॉटर यूज इफिशियन्सी. तर कोणते कोणते घटक किंवा कोणते कोणते फॅक्टर त्याच्यामध्ये इफेक्ट करतात. तर फर्स्ट पॉइंट आहे जेनेटिक फॅक्टर. द क्रॉप ग्रोथ अँड यील्ड इज द रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन देअर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन इन विच दे ग्रो.
आता वॉटर इफिशियन्सी मध्ये क्रॉप ग्रोथ, त्याची यील्ड जी आहे, त्याचे जेनेटिकल कॉन्स्टिट्यूशन जे आहे, आता यू हॅव लर्न जेनेटिक्स इन सेकंड सेमिस्टर, तुमचं आता जेनेटिक्स शिकायचं चाललेलं आहे. प्लांट स्पेसीज देअरफोर differ widely in their productivity. Crop yield, water efficiency, evapotranspiration, water efficiency of C4 plant species such as maize, sorghum, sugarcane, pearl millet, finger millet is higher 3.14 to 3.44 mg per dry weight per gram of the water as compared to C3 species 1.49, 1.59 mg per dry weight per gram of water such as a pulses, oilseed crop, wheat, barley or oat. तर आता जे C3 आणि C4 प्लांट आहेत, C4 प्लांट म्हणजे काय, जे प्लांट 4 कार्बन आयटम फिक्स करतात, ओके, आणि जे 3 कार्बन आयटम फिक्स करतात, C3 आणि C4 तुम्हाला हे जे आहे हे सर शिकवतील. काय कळालं? C3 C4 जे आहे हे तुम्हाला सर शिकवतील किंवा तुमचे शिक्षक शिकवतील. ठीक आहे, कोण? फिजिओलॉजी मध्ये तुम्ही C3 C4 शिकचाल. मी आता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात बसत नाही. तर एवढं लक्षात ठेवा, वॉटर इज इफिशियन्सी ऑफ C4 प्लांट, जे C4 प्लांट असतात त्याची वॉटर इज इफिशियन्सी खूप चांगली असते ऍज कम्पेअर टू C3 प्लांट. आलं लक्षामध्ये? C4 C3 काय आहे हे तुम्हाला क्रॉप फिजिओलॉजी मध्ये शिकचाल. त्यानंतर जेनेटिक फॅक्टर मध्ये the crop variety also differ in water use efficiency. High variety. काय? रिमोट आहे का रिमोट? माझ्याकडे नाही रिमोट. तुमच्याकडे रिमोट कुठला रिमोट आहे? रिमोट नाही दिसत. रिमोट लागतो रिमोट. तुमचं नाही नाही विवी माझ्या रजेव आहे. हे काम कर. तुमच्याकडे कुठला बी रिमोट चालतो का? घेऊन ये. काय? दोन मिनिटं होल्ड करा, 2 मिनिटं थांबा. दोनच मिनिटं. एक अर्जंट फोन आहे. 2. तर हे जे आहे क्रॉप व्हरायटीज त्याची सुद्धा वॉटर यूज इफिशियन्सी वेगवेगळी असते. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप ड्यू टू देअर डॉर्फ प्लांट टाइप responsive to the water use, fertilizer, pest disease resistant, and high harvest index exhibit the higher water use efficiency as compared to the traditional variety characterized by rank and weight. ओके, तर लक्षात ठेवा, आता ज्या नवीन नवीन व्हरायटी मार्केटमध्ये येत आहेत, ओके, न्यू व्हरायटी ज्या मार्केटमध्ये येतात त्या डॉर्फ आहेत, म्हणजे त्यांची उंची कमी आहे, त्यांची पानाची हाईट पण बारीक असते, आणि ज्या आपल्या ट्रॅडिशनल व्हरायटी होत्या, जुन्या व्हरायटी होत्या, त्यांची हाईट जास्त होती. त्यामुळं ज्याची हाईट कमी आहे त्याची वॉटर यूज इफिशियन्सी चांगली आहे. त्यामुळे आजकाल ज्या नवीन व्हरायटी येतात त्याची वॉटर यूज इफिशियन्सी जी आहे ती खूप छान आहे ऍज कम्पेअर टू ट्रॅडिशनल, ज्या आपल्या जुन्या किंवा परंपरागत व्हरायट्या होत्या. आलं लक्षामध्ये? ह्याच्यामध्ये हार्वेस्ट इंडेक्स म्हणजे काय असते, तर हार्वेस्ट इंडेक्स मध्ये, ओके, तर एक तर नेक्स्ट पॉइंट आहे हार्वेस्ट इंडेक्स काय असते. तर तुमची यील्ड किती येते, हार्वेस्ट इंडेक्स तुमची फायनल यील्ड किती येते त्याला आपण हार्वेस्ट इंडेक्स म्हणतो. आणि आपल्या वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये यील्डच महत्वाचा पॉइंट आहे. जो मेजर पॉइंट आहे तो काय आहे, आपला यील्डच आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे क्लायमॅटिक फॅक्टर. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे क्लायमॅटिक फॅक्टर. ओके, एकच मिनिट जरा.
ओके, आवाज ऐकू येतोय? येस सर. येतोय सर. सर. तर मध्ये एक माणूस आला त्याच्यामुळे जरा थोडंसं डिस्टर्बन्स झालं. तर आता नवीन ज्या व्हरायटी आलेल्या आहेत त्या पोरांनो, ज्या फर्टिलायझर खत टाकले त्याला चांगला रिस्पॉन्स देतात, पे डिसीजला रेजिस्टंट असतात. त्यामुळे काय होतं, यील्ड आजकाल खूप वाढलेली आहे. त्यामुळे कमी पाण्यावर चांगलं उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आजकाल अवेलेबल आहेत जेनेटिकली. तुम्ही आता जेनेटिक शिकतायत. आणि जे हे आहे, ज्या जुन्या ट्रॅडिशनल व्हरायटी होत्या त्याला मोठ्या प्रमाणामध्ये काय लागायचं, पाणी लागायचं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर हे झालं. नंतर क्लायमॅटिक फॅक्टर, वेदर अफेक्ट बोथ क्रॉप यील्ड अँड क्रॉप इव्हॅपोट्रान्सपिरेशन. द अमाउंट ऑफ सोलार रेडिएशन डिटरमाइन्स द रेट ऑफ फोटोसिंथेसिस अँड हेन्स द पोटेन्शियल यील्ड. आता वेदर अफेक्ट बोथ क्रॉप यील्ड अँड क्रॉप इव्हॅपोट्रान्सपिरेशन. द अमाउंट ऑफ सोलार रेडिएशन डिटरमाइन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस हेन्स द पोटेन्शियल यील्ड. आता क्लायमॅटिक मध्ये मला लक्षात ठेवा, जेवढं सनलाईट भरपूर भेटणार, जेवढं सोलार रेडिएशन चांगलं भेटणार, तेवढं यील्ड जे आहे ती तुमची वाढणार. ढगाळ क्लाउडी वेदर असेल तर यील्ड कमी येणार. अदर कंपोनंट ऑफ द क्लायमेट, टेम्परेचर, डे लेंथ, रेनफॉल इन्फ्लुएन्सेस द व्हायटल फिजिओलॉजिकल प्रोसेसेस अँड देअर बाय डिटरमाइन द ऍक्च्युअल हार्वेस्ट यील्ड. आल्या लक्षामध्ये? त्यामध्ये ह्युमिडिटी, लो रिलेटिव्ह ह्युमिडिटी ग्रेटर विल बी द इव्हॅपोट्रान्सपिरेशन. आता हे तर कसं आहे माहितीये का, टेम्परेचर जास्त असेल, ऊन जास्त असेल, हवा गरम वाहत असेल तर इव्हॅपोट्रान्सपिरेशन जास्त होणार. ओके, जमिनीमधनं जेवढं इव्हॅपोरेशन जास्त होणार तेवढी वॉटर इफिशियन्सी कमी होणार. कारण की तुम्ही दिलेल्या पाण्यापैकी कमी पाणी झाडाला भेटणार आहे आणि जास्त पाण्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे. त्यामुळं स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड वातावरण, बऱ्यापैकी ह्युमिडिटी असेल तर वॉटर इफिशियन्सी काय राहते, चांगली राहते. ठीक आहे. Therefore, low relative humidity in atmosphere increases the transpiration without any corresponding increase in a dry matter production and will reduces the water use efficiency. जे मी तुम्हाला सांगितलं, उन्हाळ्यामध्ये इन समर मंथ उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी जास्त लागतं, पण त्याच्या बदल्यात तेवढी यील्ड वाढत नाही, पाण्याचं ट्रान्सपिरेशनच जास्त होतं. आता एक उदाहरण देतो, शुगर केन क्रॉप आहे, ऊस हे पीक आहे, 1 वर्षाचं क्रॉप आहे. त्याला खरीप मध्ये पण पाणी द्यावं लागतं, म्हणजे जून जुलै ऑगस्ट या महिन्यात. रब्बीमध्ये पण द्यावं लागतं डिसेंबर नोव्हेंबर जानेवारी मध्ये. आणि कंटिन्युअसली त्याला वॉटर जे आहे द्यावंच लागतं. आलं लक्षामध्ये? तर ते जे आहे त्याच्यामुळं काय होतंय, वॉटर जे आहे ते कंटिन्युअसली द्यावंच लागतं. पण लक्षात ठेवा, तोच ऊस हिवाळ्यामध्ये 15 ते 20 दिवसात पाणी दिलं तरी सुद्धा चांगला उगवून येतो. तोच ऊस उन्हाळ्यामध्ये आठवड्याला पाणी द्यावं लागतं. म्हणजे ऊसाचं क्रॉप तेवढंच आहे, यील्ड तेवढीच आहे, पण त्याचे जे आउटपुट आहे, ओके, त्यातनं जे यील्ड येणार आहे त्याच्यामध्ये एक चांगल्यापैकी बऱ्यापैकी एक चांगला काय होतो, फरक पडतो. त्यामुळे क्लायमेट जे आहे, उन्हाळ्यामध्ये वॉटर इफिशियन्सी कमी असते, जास्त वॉटर जे आहे ते लॉस होतंय. आलं का लक्षामध्ये? उन्हाळ्यामध्ये जे आहे जास्त वॉटर जे आहे ते लॉस होते. Light and temperature that normally affect both transpiration and dry matter production will either increase or decreases water use efficiency according to which of the two predominant. High wind velocity increases the water evapotranspiration without any increasing the dry matter production, hence decreases the water use efficiency. थोडक्यात काय, जास्त टेम्परेचर, जास्त वेगानं वाहलेलं वारं, कोरडं वारं, ह्याच्यामुळे इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन वाढतं. त्याच्यामुळे यील्ड कधीही वाढत नाही. त्याच्यामुळे वॉटर यूज इफिशियन्सी जी आहे ती कमी होते. उन्हाळ्यामध्ये वॉटर यूज इफिशियन्सी कायम कमी असते. हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये वॉटर यूज इफिशियन्सी जी असते ती चांगली असते, का की वातावरण थंड असते. ओके, ठीक आहे. त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये क्रॉप मॅनेजमेंट फॅक्टर. आता याच्यामध्ये टाइम्स ऑफ सोईंग, टाइमली सोईंग ensure optimum temperature, soil moisture availability and other soil physiological condition favoring the optimum crop growth and development with greater ability to compete with a prevalent weed flora, hence increases the water use efficiency. आता एक लक्षात ठेवा, वेळेत जर सोईंग केलं, वेळेत, तर व्यवस्थित उगवून येतं, चांगली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होती. तुम्ही जर लेट केलं सोईंग तर काय होतं, वीड जास्त उगवून येतं आणि क्रॉपच्या ऐवजी वीडच जास्त पाणी खेचतं. त्याच्यामुळं टाइमली सोईंग, वेळेत सोईंग केलं तर यील्ड पण चांगली येते, क्रॉप पण चांगलं उगवून येतं आणि
ग्रोथ पण चांगली राहते. आणि लेट केलं तर क्रॉपच्या अगोदर विडच उगवून आलेलं असते, त्यामुळे वॉटर यूज इफिशियन्सी जी आहे ती काय होते, कमी होते. त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग वॉटर यूज इफिशियन्सी त्यामध्ये येतात क्रॉप मॅनेजमेंट मध्ये डेप्थ ऑफ सोईंग, ऑप्टिमम डेप्थ ऑफ सोईंग अफेक्ट द सीडलिंग इमर्जन्स, विगर अँड फायनली क्रॉप यील्ड, हेन्स इम्प्रूव्ह द वॉटर यूज इफिशियन्सी. ओके, तर ऑप्टिमम डेप्थ ऑफ सोईंग अफेक्ट द सीडलिंग इमर्जन्स. आता एक लक्षात ठेवा, जास्त खोल जर सोईंग केलं तर काय होतं, सीडलिंग इमर्जन्स उगवण क्षमता मार खाते. ओके, त्यामुळे काय होतं, यील्ड कमी येते. त्यामुळे वॉटर यूज इफिशियन्सी काय होते, कमी होते. त्यामुळं जास्त खोल सोईंग पण करू नये. 5 ते 7 सेंटीमीटर डेप्थ ऑफ सोईंग जे आहे इट इज बेस्ट, तेवढं बेस्ट आहे. त्याच्यापेक्षा जास्त खोल करणे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि जास्त शालो जरी केली तरी झाडाला पाणी भेटत नाही. डायरेक्शन ऑफ सोईंग, नॉर्थ साऊथ रो ओरिएंटेशन ऑफ क्रॉप रो इन्फ्लुएन्स द interception and utilization of incident solar radiation, which turns influencing crop yield and improve water use efficiency as compared to east west direction of row pattern. तर लक्षात ठेवा, कायम जे आहे पेरणी नॉर्थ साऊथ ओरिएंटेशन मध्ये करावी. नॉर्थ साऊथ ओरिएंटेशन मध्ये केल्यामुळं मॅक्सिमम सनलाइट इंटरसेप्ट होती. तुम्ही जर पूर्व पश्चिम केलं तर पूर्वेकडून उगवायच्या वेळेस एका झाडाची सावली दुसऱ्या झाडावर पडते आणि सूर्य मावळच्या वेळेस एका झाडाची सावली दुसऱ्या झाडावर पडते. त्यामुळे वॉटर यूज इफिशियन्सी जी आहे ती कमी होते. तर वॉटर यूज इफिशियन्सी जर वाढवायची असेल तर नॉर्थ साऊथ सोईंग केल्यामुळं एका प्लांटची सनलाईट दुसऱ्या प्लांटवर पडत नाही. नंतर फॅक्टर अफेक्टिंग वॉटर यूज इफिशियन्सी झालं का चालू? मग हा काय करायचं? त्यानंतर क्रॉप मॅनेजमेंट फॅक्टर, तर क्रॉप मॅनेजमेंट फॅक्टर्स मध्ये प्लांट पॉप्युलेशन, एकच मिनिट थांबा पोरांनो. एकच मिनिट थांबा. तर प्लांट पॉप्युलेशन, तर ऑप्टिमम तर optimum plant population promote uniform and rapid development of the crop canopy without any competition for the growth resources, light, nutrient, water, CO2, hence improve the water use efficiency. तर जास्त एका जागेवर भरपूर प्लांट लावले तर ते एकामेकामध्ये कॉम्पिटिशन करतात. दोन प्लांट मध्ये जर स्पेसिंग भरपूर असेल, तर काय होतं, लाईट वॉटर प्लांट साठी कॉम्पिटिशन होत नाही आणि इल्ड चांगली येते. आलं लक्षामध्ये. त्यामुळे जास्त डेन्स पॉप्युलेशन पण करू नये. क्रॉप मॅनेजमेंट फॅक्टर, फर्टिलायझेशन ऑफ द क्रॉप suffering from the low nutrient under the adequate water availability increases the crop yield considerably with relatively small increase in a crop evapotranspiration, therefore markedly improve the water use efficiency. आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, मगाशी जे सांगितलेलं आहे ते त्यामध्ये काय सांगितले, खत दिलं की उत्पादन वाढतं. खतालाच्या बरोबर जर पाणी भेटत असेल आणि यील्ड चांगली वाढत असेल तर तुमची वॉटर यूज इफिशियन्सी काय होणार आहे, वाढणार आहे. वॉटर यूज इफिशियन्सी दोनच गोष्टीने वाढू शकते, एक तर यील्ड वाढली पाहिजे किंवा कमीत कमी पाणी मध्ये उत्पादन आहे ते मिळालं पाहिजे, तरच वॉटर यूज इफिशियन्सी वाढणार आहे. तुम्ही खतं टाकली तर वॉटर यूज इफिशियन्सी 100% वाढणार आहे. त्यानंतर क्रॉप मॅनेजमेंट फॅक्टर, त्यामध्ये येते इरिगेशन मेथड. फील्ड वॉटर यूज इफिशियन्सी इन जनरल is higher with overhead sprinkler, micro sprinkler and drip method of irrigation as compared to surface method of irrigation. Okay, furrow, border strip, check basin, owing to higher crop yield and lower seasonal water application. तर लक्षात ठेवा, इरिगेशन मेथड ज्या आहेत कोणत्याही, त्यामध्ये जे ड्रीप इरिगेशन आहे, स्प्रिंकलर आहे, ज्याच्यामध्ये कमीत कमी पाण्यावर जास्त यील्ड येते, त्या जर वापरल्या तर तुमची वॉटर यूज इफिशियन्सी कायम वाढणार आहे ऍज कम्पेअर टू सरफेस. सरफेस मेथड मध्ये जे आहे पाणी देतो किंवा शेतात पाणी आपण सोडतो त्यामध्ये पाणी जास्त मुरतं आणि परकॉलेशन आणि इव्हॅपोरेशन लॉसेस जास्त होतात. त्याच्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग वॉटर यूज इफिशियन्सी मध्ये इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीजेस, इन्सेक्ट पेस्ट आणि डिसीजेस मुळे यील्ड कमी येते. त्यामुळे वॉटर यूज इफिशियन्सी काय होते, तुमची कमी होते. त्याच्यामुळं असं कायम सांगितलं जातं की इन्सेक्ट पेस्ट आणि डिसीज कंट्रोल करा, त्यामुळे यील्ड चांगली राहील आणि वॉटर यूज इफिशियन्सी तुमची वाढेल. कळालं का काय? इन्सेक्ट पेस्ट आणि डिसीजचा अटॅक झाला, आता एक लक्षात ठेवा, साधं उदाहरण देतो. जर तुम्ही आजारी पडला तर काय होणार, तुमचं वजन कमी होणार का? आजारी पडल्यावर कोणाचं वजन वाढतं का?
नाही. तर इन्सेक्ट पेस्ट डिसीजचा अटॅक झाल्यामुळं काय होतं प्लांटचं वेट लॉस होतो. यील्ड वाढत नाही आणि त्यामुळे वॉटर यूज इफिशियन्सी कमी होते. त्यानंतर शेवटचा पॉइंट आहे फॅक्टर ऑपरेटिंग वॉटर इफिशियन्सीचा इव्हापोरेशन कंट्रोल मेजर. जर तुम्ही मल्चिंग केलं, अँटी ट्रान्सपेरंट वापरले. अँटी ट्रान्सपेरंट म्हणजे काय असतं? एक केमिकल असते, जे स्प्रे केलं की ट्रान्सपिरेशन कमी होतं. थांबत तर नाही, कमी होतं. शेल्टर बेल्ट्स अँड इलिमिनेट द वीड, रिड्युसेस द वॉटर लॉस. जर तुम्ही जमिनीवर मल्चिंगनं कव्हर केलं, जमिनीमधनं इव्हॅपोरेशन थांबवलं, पानांमधनं ट्रान्सपिरेशन थांबवलं, तर ऑटोमॅटिकली तुमची यील्ड पण वाढेल आणि कमी पाण्यामध्ये यील्ड राहील तुमची चांगली, क्रॉप यील्ड राहील आणि त्याच्यामुळे तुमची वॉटर यूज इफिशियन्सी जी आहे ती चांगली मेंटेन राहील. आलं लक्षामध्ये? तर अशा रीतीनं वॉटर यूज इफिशियन्सीचा जो टॉपिक होता आत्ताचा, तो मी थांबवलेला आहे. ओके, ठीक आहे. कुणाला काही शंका आहे का ह्याच्याबद्दल? आणि उद्या इरिगेशन इफिशियन्सी शिकवणार आहे. उद्या जे आहे ते इरिगेशन इफिशियन्सी शिकवली जाणार आहे. ठीक आहे. तर मी मीटिंग एंड करतोय. राहिलेला टॉपिक आपण उद्या शिकूया.